Hello students. Hello. Next topic जो आहे तो आहे intensity of sound waves. Okay. So intensity of sound waves. तर काय असतं माहिती का इंटेन्सिटी ऑफ साऊंड व्हेव्स. जर का तिथे आता आपण इथे इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या थ्रू शिकत आहोत, रिअल क्लासरूममध्ये जर का आपण असो तर मी जर का बोलत आहे तर माझा आवाज माझ्यापासून जसं जसं दूर दूर जाल तसं तसं तो आवाज कमी 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 होत जाणार है ना. म्हणजे आवाजाची जी इंटेन्सिटी आहे, त्या आवाजाची जी तीव्रता आहे, ठीक आहे ना, ती कमी होत जाते. समजते. सो इंटेन्सिटी एक जनरल फिनॉमिना. ही इंटेन्सिटी म्हणजे काय असतं हे तुम्हाला कळेल आता या एक्झाम्पल मी जे सांगितलं की तुम्ही माझ्यापासून जसे जसे दूर जासाल तर तसं तुम्हाला माझा आवाजाची जी तीव्रता आहे त्यालाच इंटेन्सिटी म्हणतात, ती कमी होईल. सो काय असतं इंटेन्सिटी बघा, इथे समजून घ्या. इथे एखादा स्पीकर लावलाय आपण, तर या स्पीकरच्या सर्व बाजूला असा आवाज ऐकू येईल, बरोबर. तर आवाज जातोय म्हणजे ही वेव्ह जाते, साऊंड वेव्ज. ही आता मी ट्रान्सफर पद्धत दाखवली, पण तुम्हाला माहिती ही लॉन्जिट्युडिनल वेव्ज असणार आहे ना. आणि ही जेव्हा इथून जाईल तर तिथं या भागाचा म्हणजे कुठला तरी एक एरिया घेतला, या एरियातून ती एनर्जी प्रोपोगेट होईल. साऊंड एनर्जी आहे ना, ती एनर्जी काय होईल, प्रोपोगेट होईल, त्या एवढ्या भागातून जाईल. सो इंटेन्सिटी कशाला म्हणतात. इंटेन्सिटी is the amount of energy crossing unit area in unit time. मग इथे साऊंड एनर्जीची गोष्ट केली तर साऊंड एका एरियामधून, तिथे कुठेतरी सोर्स ठेवलेला, इथे मी एक युनिट एरिया धरला मी 1 मीटर स्क्वेअरचा. सो एका सेकंदात त्याच्यातून किती एनर्जी पास होऊ राहिली ती त्या साऊंड सोर्सची काय झाली, इंटेन्सिटी या पॉईंटला. कळते. तर हे असतं इंटेन्सिटी ॲक्च्युली, म्हणजे एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम. म्हणजे इंटेन्सिटी जर का मी लिहायला घेतली इंटेन्सिटीचा फॉर्म्युला, तर इंटेन्सिटी फॉर्म्युला होईल एनर्जी अपॉन एरिया अपॉन टाइम, मीन्स एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम. ओके. आता एनर्जी अपॉन टाइम, एनर्जी पर युनिट टाइम म्हणजे वर्क अपॉन टाइम असंच होते ना. सो एनर्जी अपॉन टाइम म्हणजे हा भाग, याला आपण पॉवर सुद्धा म्हणतो. म्हणजे पॉवर पर युनिट एरिया इज ऑल्सो द इंटेन्सिटी. ठीक आहे ना. म्हणजे पॉवर पर युनिट एरिया इज ऑल्सो इंटेन्सिटी, किंवा एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम ऑल्सो इंटेन्सिटी. सेम थिंग्स आर देअर. आणि इंटेन्सिटी ही आपण फिजिकली शिकलो, तशी तुम्हाला लक्षात आलं असेल इंटेन्सिटी, आवाजाची इंटेन्सिटी म्हणजे काय. आवाज मोठा येतोय, लहान येतोय. सो जवळ असला तर खूप किंचाळल्यासारखा म्हणजे मोठा आवाज येईल, सो दॅट इज इंटेन्सिटी जास्त आहे असं आपण त्याला म्हणूया. पण याच्यामध्ये पण फरक आहे. आवाज मोठा असणे, रोअर असणे, किंवा किंचाळल्यासारखा आवाज असणे, याच्यामध्ये फरक आहे. आणि तो इंटेन्सिटीमध्ये होतो किंवा ॲम्प्लिट्यूडने होतो याच्यावर आपण नंतर चर्चा करणार आहोत. ओके. सध्या तुम्हाला इंटेन्सिटी म्हणजे काय हे लक्षात घ्यायचं आहे. तर इंटेन्सिटी म्हणजे साऊंड एनर्जी क्रॉसिंग युनिट एरिया पर युनिट टाइम म्हणजे काय असतं इंटेन्सिटी. आणि इंटेन्सिटीचा फॉर्म्युला घेतला आपण एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम, सो ई अपॉन एटी, पण त्यात ई अपॉन टी म्हणजेच काय असतं पॉवर. सो पॉवर अपॉन एरिया इज ऑल्सो द इंटेन्सिटी. इज इट ओके. सो हे नोट करून घ्या, आपल्याला खूप मोठं डेरिव्हेशन शिकायचं आहे म्हणून मी हे बोर्ड क्लीन करून ठेवतोय. ओके. सो हे तुम्ही थोडंसं पाठीमागे जाऊन नोट केलं असेल. ओके. आता आपण साऊंड वेव्हमध्ये इंटेन्सिटी शिकणार आहोत, साऊंड वेव्हमध्ये. सो मला सांगा साऊंड वेव्हमध्ये, साऊंड वेव्हज म्हणजे कोणत्या वेव्हज आहेत. सर ऑफकोर्स सर साऊंड वेव्हज म्हणजे लॉन्जिट्युडिनल वेव्हज आहेत. ठीक आहे.
बरं, या लॉन्जिट्युडिनल व्ह्यूजमध्ये प्रेशर व्हेरिएशन असतं का? यस सर, प्रेशर व्हेरिएशन असतं लॉन्जिट्युडिनल व्ह्यूजमध्ये. बरं, स्ट्रिंगमध्ये ज्या व्ह्यूज असतात त्या कोणत्या असतात? त्या ट्रान्सफर असतात. त्याच्यामध्ये प्रेशर असतं का? नाही, त्याच्यामध्ये प्रेशर राहत नाही. फक्त लॉन्जिट्युडिनल व्ह्यूजमध्ये प्रेशर असतं. ठीक, मुद्दाम रिवाइज करून घेतलं. आता मला सांगा, लॉन्जिट्युडिनल व्ह्यूजमध्ये इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय? इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंट म्हणजे टी या टाइमला असणारा डिस्प्लेसमेंट, इन्स्टंटेनियस म्हणजे त्या वेळेला असणारं. सो इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंट in sound waves is given by so it is S is equals to S naught sin omega t minus kx. ओके, इन्स्टंटेनियस म्हणजे टी या वेळेला असणारं डिस्प्लेसमेंट असं म्हणतोय. आता साऊंड वेव्स तर लॉन्जिट्युडिनल वेव्स आहे. मग लॉन्जिट्युडिनल वेव्स असेल त्याच्यामध्ये इन्स्टंटेनियस प्रेशर सुद्धा आहे. सो इन्स्टंटेनियस प्रेशर इज गिवन बाय, चला बोला, ऑफकोर्स पी इज इक्वल्स टू पी नॉट साईनच्या जागी कॉस ओमेगा टी मायनस के एक्स. एवढ्यातच पाहिलेला आहे म्हणून पाठ आहे. ओके, सो इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंट आणि इन्स्टंटेनियस पॉवर ह्या दोन्ही गोष्टी आपण इथे ह्या इन्स्टंटेनियस का लिहिल्या? कारण की इथे टी आहे. ओके, आता आणखी एक गोष्ट इथे आपण नोट करून घेऊया की हे जे पी नॉट आहे हे प्रेशर ॲम्प्लिट्यूड म्हणतो आपण याला, याची किंमत बीटा के एस नॉट आहे. ठीक आहे ना. आणि याच्यावरून आपण असंही नोट करून घेऊ शकतो की एस नॉट इज इक्वल्स टू पी नॉट अपॉन बी के. ओके, सो सिंपल गोष्टी मी नोट करतोय. सो यांना इक्वेशन्सला नाव पण देऊया आपण. हे आहे इक्वेशन नंबर 1, से दिस इज 2. तसं काही काम नाही यांचं, पण लिहिलं. आता इक्वेशन 1 वरून हे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे. मग व्हेलॉसिटी काय होईल? डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. सो ds बाय dt. काय होईल डेरिव्हेटिव्ह? एस नॉट कॉन्स्टंट, एस नॉट तसाच. सायन्स डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी मायनस के एक्स विथ रेस्पेक्ट टू टी, म्हणून ओमेगा इथे घ्यावं लागेल. सो व्हेलॉसिटी मिळाली. आता मला सांगा फोर्स काय असतं? सर फोर्स प्रेशर इंटू एरिया असतं. कारण की प्रेशर असतं फोर्स अपॉन एरिया. सो प्रेशर इंटू एरिया फोर्स. सो प्रेशर किती आहे? पी नॉट कॉस ओमेगा टी मायनस के एक्स आणि याला ए ने मल्टिप्लाय केलं, हे झालं फोर्स. ओके, इंटेन्सिटी काढायची. आताच पाहिलं की इंटेन्सिटी म्हणजे काय होतं. इंटेन्सिटी म्हणजे एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम म्हणजे ई अपॉन ए टी, आणि त्यात ई अपॉन टी म्हणजेच काय होती? पॉवर. म्हणजे पॉवर डिवायडेड बाय एरिया इज द इंटेन्सिटी. ठीक, आणि म्हणून मी इथे फोर्स काढलाय. आता काढतोय मी पॉवर. सो देअरफॉर पॉवर इज इक्वल्स टू, पॉवर काय असणार? पॉवर फोर्स इंटू वेलॉसिटी असतं. पॉवर फोर्स इंटू वेलॉसिटी, वर्क पॉवर एनर्जी आपलं झालेलं आहे. आपल्याला हे माहिती आहे पॉवर काय? फोर्स इंटू वेलॉसिटी. सो इट इज इक्वल्स टू, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ फोर्स? हियर इट इज द व्हॅल्यू ऑफ फोर्स पी नॉट ए cos omega t minus kx, and what is the value of v? Here it is the value of v. S naught omega cos omega t minus kx. Okay, so it is equals to p naught a s naught omega, p naught a s naught omega, and cos omega t minus kx, cos omega t minus kx is becomes cos omega t minus kx square. Is it cos into cos, cos square? So this is power. This is the power. Okay. Now, what is intensity? Intensity.
सर इंटेंसिटी मीन्स पावर अपॉन एरिया, अभी अभी देखा है ना. सो इंटेंसिटी इज पावर डिवाइड बाय एरिया. सो इंटेंसिटी, इथे एक ब्रॅकेटमध्ये मी थोडंसं काहीतरी लिहायला जागा सोडणार आहे, इज इक्वल्स टू. सो या पॉवरला एरियाने डिवाइड केलं तर ह्या एरिया कॅन्सल होईल. हे पॉवरचं इक्वेशन आहे ना, पॉवर अपॉन एरिया म्हणजे काय इंटेन्सिटी. याला जर का मी एरियाने डिवाइड केलं तर एरिया काय होईल, कॅन्सल. म्हणून पॉवरची व्हॅल्यू आली, इंटेन्सिटी व्हॅल्यू आली पी नॉट, म्हणजे मॅक्सिमम प्रेशर. पी फॉर प्रेशर, पॉवर इथे मी शब्दामध्ये लिहिलेलं आहे. ओके. सो पी नॉट एने डिवाइड केलं होतं, इथे राहिलं एस नॉट ओमेगा कॉस स्क्वेअर ओमेगा टी मायनस के एक्स. सो ही जी इंटेन्सिटी आहे, ही इंटेन्सिटी केव्हाची आहे तर टी या वेळेची आहे, कारण की हे इक्वेशन टी या वेळेला आले, म्हणून मी इथे लिहिणार होतो इन्स्टॅटेनियस. ही जी इंटेन्सिटी आपली काढली आपण, ही इन्स्टॅटेनियस इंटेन्सिटी, म्हणजे टी या वेळेला आवाजाची इंटेन्सिटी किती होती. तर तो हा फॉर्म्युला. ओके. आता आपल्याला काढायची आहे ॲव्हरेज इंटेन्सिटी. सो इथे तुम्हाला दिसत आहे की इंटेन्सिटी ही कॉस स्क्वेअरचा फंक्शन आहे. ओके. सो स्क्वेअर झाल्यामुळे निगेटिव्ह साईन होणार नाही, कॉसची व्हॅल्यू निगेटिव्ह होणार नाही, म्हणजे इंटेन्सिटी पॉझिटिव्ह राहते. ओके. सेकंड थिंग इथे लक्षात घ्या, व्यवस्थित लक्षात घ्या, आरामात लक्षात घ्या की आपल्याला ॲव्हरेज इंटेन्सिटी काढायची आहे एका सायकलमध्ये. सो मॅथमॅटिकली जर का तुम्हाला ॲव्हरेज काढायचं असेल तर तुम्ही इथे सम घेसाल. ठीक आहे ना, इंट्रिगेशन म्हणजे सम असतं. सो सम घेणार, तर सम घेणार म्हणजे याचं इंट्रिगेशन घेणार, याचं इंट्रिगेशन घेऊन व्यवस्थित व्हॅल्यू पुट करून आपण तेही एखाद्या डेरिव्हेशनमध्ये पाहणार आहोत. सध्या हे डेरिव्हेशन्स बोर्डला नाही आहेत म्हणून मी ते डिटेलमध्ये नाही घेते. पण इथे लक्षात घ्या, काय लक्षात घ्यायचं सर, लक्षात घ्या की ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ कॉस स्क्वेअर ओमेगा टी मायनस के एक्स ओव्हर वन सायकल इज 1/2. म्हणजे कॉस स्क्वेअर ओमेगा टी मायनस के एक्स ची ॲव्हरेज व्हॅल्यू 1/2 असते. अँड देअरफोर इंटेन्सिटी, आता इंटेन्सिटी ॲव्हरेज, ठीक आहे ना, ही इन्स्टंटेनियस होती, आता ॲव्हरेज इंटेन्सिटी इज इक्वल्स टू 1/2, याची व्हॅल्यू 1/2 लिहिली, पी नॉट एस नॉट ओमेगा. So this is the average value of intensity over one cycle. म्हणजे साऊंड वेव्हच्या एका सायकलमध्ये ॲव्हरेज इंटेन्सिटी किती असते तर दॅट इज 1/2 पी नॉट एस नॉट ओमेगा. पी नॉट म्हणजे प्रेशर ॲम्प्लिट्यूड, म्हणजे मॅक्सिमम प्रेशर. एस नॉट म्हणजे डिस्प्लेसमेंट ॲम्प्लिट्यूड, ज्याला जनरली आपण ॲम्प्लिट्यूड म्हणतो, ए ने डिनोट करतो. आणि ओमेगा म्हणजे अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट वेव्स. ओके. सो दिस इज द इंटेन्सिटी ॲव्हरेज. आता या फॉर्म्युल्यावर आपल्याला काही याचे वेगळे फॉर्म पण बनवायचे. ओके. सो झटकीपट याला नोट करून घ्या विदाउट टाइम वेस्टिंग. ओके. सो ॲव्हरेज इंटेन्सिटी जी मिळाली होती तुम्हाला ती होती 1/2 पी नॉट एस नॉट ओमेगा. आणि हे पी नॉट आणि एस नॉटच्या व्हॅल्यू मी आधीच्या डेरिव्हेशन्स लिहिले होते, ते मुद्दाम पुसल्या नव्हत्या. ते अशा आहेत की पी नॉटची व्हॅल्यू, हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे की पी नॉटची व्हॅल्यू आहे बीटा के एस नॉट, म्हणजे हा बल्क मॉड्युलस आहे. ओके. किंवा आपण एस नॉटची व्हॅल्यू घेऊ शकतो पी नॉट अपॉन बी के. ओके. सो ह्या दोन व्हॅल्यूज पुट करून आपल्याला इक्वेशन बनवायचं, म्हणजे एक तर प्रेशरच्या टर्म्समध्ये बनवायचं आहे किंवा डिस्प्लेसमेंटच्या. ओके. सो सिंपल फंड आहे. चला पुढे. सो इंटेन्सिटीला मी आता आय लिहितोय, आय इज इक्वल्स टू 1/2 आणि पी नॉटची किंमत इथे पुट करतोय, ती होईल बी के एस नॉट, इथे पुट केली, परत एस नॉट ओमेगा. सो इज इक्वल्स टू 1/2 बी के एस नॉट स्क्वेअर ओमेगा. ओके. ॲग्री. सो बी के एस नॉट ओमेगा. आता बघा इथे साईडला थोडंसं कॅल्क्युलेशन्स. तुम्हाला माहिती आहे वेलॉसिटी ऑफ वेव्स ही आहे अंडर रूट
बी अपॉन रो. इज इट? सो मी जर का स्क्वेअरिंग केलं तर व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू बी अपॉन रो होईल आणि म्हणून मग बी ची किंमत रो इंटू व्ही स्क्वेअर होईल. इज इट? येस ऑर नो? कळते? मग या ठिकाणी मी बी ची व्हॅल्यू पुट करतोय. ही झाली 1/2. बी ची व्हॅल्यू रो व्ही स्क्वेअर इंटू के एस नॉट स्क्वेअर ओमेगा. ओके, काय केलं लक्षात आलं का तुमच्या? तर व्हेलॉसिटी ऑफ साऊंड वेव्हज, ठीक आहे ना, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड वेव्हज मध्ये आपण पाहिलेलं आहे की व्हेलॉसिटी जी असते साऊंड वेव्हची, ही व्हेलॉसिटी असते व्ही इज इक्वल्स टू अंडर रूट बीटा अपॉन रो व्ही. ओके नाही? येस ऑर नो? व्ही इज इक्वल्स टू बीटा अपॉन रो. इज इट? आणि म्हणून मग आपण त्याचं स्क्वेअरिंग केलं आणि स्क्वेअरिंग करून मग अंडर रूट बीटा रोला आपण बीटा अपॉन रो लिहिलं आणि बीटाची किंमत रो व्ही स्क्वेअर अशी आली आणि ती पुट केली. आता तुम्हाला के बद्दल काय माहिती आहे का? के बद्दल माहिती आहे का? के काय? सो इथे मी साईडला ते पण लिहून देतो की बघा, कोइफिशियंट ऑफ टी अपॉन कोइफिशियंट ऑफ एक्स डिस्प्लेसमेंटच्या इक्वेशन मध्ये एस इज इक्वल्स टू एस नॉट ओमेगा टी मायनस के एक्स, याच्यामध्ये कोइफिशियंट ऑफ टी अँड डिवाइड बाय कोइफिशियंट ऑफ एक्स यांचा जर का रेशो घेतला दॅट इज व्हेलॉसिटी ऑफ साऊंड वेव्हज, असं आपण आधी पण शिकलोय. म्हणजेच के ची व्हॅल्यू काय होईल रे बेटा? सो के ची व्हॅल्यू होईल सर ओमेगा अपॉन व्ही. ओके, सो हे इथे जे मी केले कॅल्क्युलेशन्स हे आपण इथे घेऊया. 1/2 रो व्ही स्क्वेअर इंटू के ची व्हॅल्यू ओमेगा अपॉन व्ही इंटू एस नॉट स्क्वेअर इंटू ओमेगा. ओके, सो देयरफॉर इंटेन्सिटी आय इज इक्वल्स टू 1/2 ॲज इट इज. सो इथे व्ही स्क्वेअर इथलचा व्ही गेट कॅन्सल. सो रो इथलचा व्ही स्क्वेअर आला. सो व्ही इथे ओमेगा इंटू ओमेगा, सो दॅट बिकम्स ओमेगा स्क्वेअर आणि देन एस नॉट स्क्वेअर. ओके, so intensity I is equals to 1/2 rho V omega. Omega means 2 pi frequency, 2 pi f है ना. so त्याचं व्हॅल्यू होईल 4 pi square f square. 2 pi n असतं ना, आपण जनरली पार करतो ओमेगा इज इक्वल्स टू 2 pi n. सो 2 pi n साठी इथे 2 pi f घेतलं मी, 2 pi f चा स्क्वेअर गेला तर 4 pi square f square s नॉट स्क्वेअर. सो बे एक बे, बे दोन्ही 4. सो इंटेन्सिटीचा फॉर्म्युला आता आपल्याला मिळाला. हे 2 रो व्ही पाय स्क्वेअर एफ स्क्वेअर एस नॉट स्क्वेअर. सो दिस इज द मेन फॉर्म्युला ऑफ इंटेन्सिटी. याला पूर्ण रटून ठेवायचं आहे, रेडिएशनचं कधीच काम नाही पडलं पाहिजे. आणि याच्यावरून काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे की इंटेन्सिटी जी असते साऊंडची, ही इंटेन्सिटी साऊंडच्या वेलॉसिटीला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ही इंटेन्सिटी साऊंडच्या फ्रिक्वेन्सीच्या स्क्वेअरला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि ही इंटेन्सिटी साऊंडच्या ॲम्प्लिट्यूडच्या स्क्वेअरला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. जेवढं जास्त ॲम्प्लिट्यूड तेवढी जास्त साऊंडची इंटेन्सिटी, जेवढं जास्त व्हेलॉसिटी तेवढी जास्त इंटेन्सिटी ऑफकोर्स, आणि जेवढे जास्त फ्रिक्वेन्सी त्याच्या स्क्वेअरला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते इंटेन्सिटी. इज इट ओके? अजून आपलं संपलं नाही डेरिव्हेशन्स, पुढे सुद्धा आपण याच्यामध्ये थोडेसे एफर्ट्स घेणार आहोत. इथून पुढे डेरिव्हेशनचा दुसरा फॉर्म. या इक्वेशन मध्ये आपण पी नॉट ठेवलं होतं, आता आपण या इक्वेशन मध्ये एस नॉट ठेवूया. ओके, सो इंटेन्सिटी ॲव्हरेज इंटेन्सिटी आय इज इक्वल्स टू 1/2 पी नॉट. सो पी नॉटला मी पी नॉटच ठेवणार आहे आणि मी आता या इक्वेशन मध्ये एस नॉटची किंमत ठेवणार आहे पी नॉट अपॉन बी के इंटू ओमेगा. सो इट इज इक्वल्स टू 1/2 P naught square divided by BK. Now BK, so मी B ला काय लिहू शकतो? B ला लिहू शकतो रो व्ही स्क्वेअर. सो रो व्ही स्क्वेअर. K ला काय लिहू शकतो? K ला लिहू शकतो ओमेगा अपॉन व्ही आणि इंटू ओमेगा. गॉट इट? सो इथलचा व्ही स्क्वेअर मधला हा एक व्ही आणि ओमेगा मधला हा ओमेगा कॅन्सल होईल. सो इथे काय वाचलं? तर इथे जे वाचलं ते इथे लिहितो इंटेन्सिटी इज इक्वल्स टू पी नॉट स्क्वेअर, म्हणजे प्रेशर ॲम्प्लिट्यूडच्या स्क्वेअरला, त्यावेळेस मीडियमच्या डेन्सिटीला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. ओके,
आणि व्हीला सुद्धा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. पी स्क्वेअर अपॉन रो व्ही इतकंच वाटलं, बाकी सगळं कॅन्सल झालेलं आहे. सो हा इंटेन्सिटीचा दुसरा फॉर्म्युला. सो इथे सुद्धा मला वाटतं इथे डेन्सिटी ऑफ मीडियमबद्दल यायचं विसरलो. इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डेन्सिटी ऑफ मीडियम. जर डिस्प्लेसमेंटचा ॲम्प्लिट्यूड कॉन्स्टंट असेल, फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट असेल, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल तर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डेन्सिटी, आणि व्हेलॉसिटी आणि प्रेशर ॲम्प्लिट्यूड जर कॉन्स्टंट असेल तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द डेन्सिटी. ओके. सो हे आहे इंटेन्सिटी ऑफ साऊंड वेव्स. जे तुम्हाला याच्यावर आधी पण काही क्वेश्चन्स मला वाटते एका वर्कशीटमध्ये, एका क्लास टेस्टमध्ये आले होते. ओके. सो दिस इज द इंटेन्सिटी ऑफ साऊंड वेव्स. तो वेगवेगळे फॉर्म आहे, एक ॲव्हरेज, एक इन्स्टॅटेनियस. ठीक आहे ना. तर इन्स्टॅटेनियसमध्ये पी नॉट, एस नॉट, ओमेगा आणि 1/2ची किंमत ॲक्च्युअली आहे कॉस स्क्वेअर ओमेगा टी मायनस के एक्स. त्याच्यानंतर ॲव्हरेज काढली तर इथे 1/2 पी नॉट, एस नॉट, ओमेगा स्क्वेअर. तुम्ही पी नॉटच्या फॉर्ममध्ये पण इक्वेशन लिहू शकता, एस नॉटच्या फॉर्ममध्ये पण इक्वेशन लिहू शकता. एस नॉटच्या फॉर्ममध्ये इक्वेशन येतं आय इज इक्वल्स टू 2 रो व्ही पाय स्क्वेअर एफ स्क्वेअर एस नॉट स्क्वेअर. याच्यावरून हे लक्षात येतं की इंटेन्सिटी जी असते साऊंड वेव्हची ही फ्रिक्वेन्सीच्या स्क्वेअरला, ॲम्प्लिट्यूडच्या स्क्वेअरला, व्हेलॉसिटीला आणि डेन्सिटी ऑफ द मीडियमला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. ओके. पण काही केस जर का तुम्ही प्रेशर ॲम्प्लिट्यूड जर का कॉन्स्टंट ठेवलं, कॉन्स्टंट प्रेशर असेल, ठीक आहे ना, प्रेशर तर व्हेरी होणार आहे, पण जे मॅक्सिमम प्रेशर तिथे असणार आहे ते जर का कॉन्स्टंट असेल तर डेन्सिटीला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आणि व्हेलॉसिटीला सुद्धा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. सो दिस इज अबाउट द इंटेन्सिटी. तुम्हाला डेरिव्हेशन्स इथे करायचं नाही आहे, मी करून दाखवलं आहे, पण तुम्हाला डेरिव्हेशन्स इथे करायचं नाही आहे. डेरिव्हेशन्सवरून आलेले जे फॉर्म्युले आहे ते तुमच्या फॉर्म्युला लिस्टमध्ये तयार करून ठेवायचे आहेत. त्यांच्यावर खूप चांगला फोकस करायचा आहे, व्यवस्थित त्याला वाचायचं आहे, रिपीट करायचं आहे त्या डेरिव्हेशन्सला, म्हणजे रट्टा मारायचा आहे ॲक्च्युअली इन शॉर्ट त्या फॉर्म्युल्याला, आणि त्यातले व्हॅल्यूज लक्षात ठेवायचे. प्रोपोर्शनॅलिटीवर त्याच्यावर क्वेश्चन जास्त येतात. ओके. सो सोबत तुम्हाला आणखी एक वर्कशीट मिळत असेल आणि लहान टॉपिक होता हा. ओके. आता पुढे आपण आवाज, साऊंडच्या काही प्रॉपर्टी शिकणार आहेत. जसे की आपण फोनवर बोललो तर आवाज कोण समोरून बोलत आहे, ठीक आहे ना, हे आपल्याला कळतं, पण मात्र आवाज डिफरंट आहे. ओके. स्त्रियांचा आवाज किंचाळल्यासारखा वेगळा येतो, पुरुषांचा आवाज रफ येतो, ठीक आहे ना. मग याच्यामध्ये काय चेंज असतात? रेडिओवरचा आवाज वेगळा. सो पिच, टिंबर, क्वालिटी ऑफ साऊंड, लाऊडनेस, ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर इको आणि रिव्हर्बरेशन. ओके. ह्या काही कन्सेप्टवर आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत. दॅट इज सिम्पली अ थेरॉटिकल पॉईंट. ओके. सो आपण लवकर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. सो टिल देन हे व्यवस्थित लिहून ठेवा आणि अभ्यास करा. टेक केअर.